खरं तर नेहमीच ज्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिले आहेत कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय राजूदादा पाटील, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मनसेचे आदरणीय विनोददादा पाटील यांचा आपण आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर काटेई गावचे माजी सरपंच काशीनाथ दादा ज्यांचं योगदान या स्पर्धेपुरतं मर्यादित नाहीये। मित्रांनो, जेव्हा जेव्हा सागावकरांनी काशीनाथ दादांना आवाज दिला तेव्हा काशीनाथ दादांनी त्यांना मदतीचा हात दिला। जेव्हा जेव्हा नवरात्र उत्सव असू दे किंवा गणेश उत्सव असू दे किंवा कुठलाही कार्य असू दे, कुठलाही उपक्रम असू दे, काशीनाथ दादांनी नेहमीच या संघाला या गावाला नेहमीच मदत केलेली आहे। असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके काशीनाथ दादा पाटील यांचंही या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया। खरं तर संदीप दादा माई या ठिकाणी येणार होते, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, आज या ठिकाणी ते येऊ शकले नाही, पण त्यांचं योगदान लाभलेलं आहे। त्याचबरोबर मिलिंद मात्रे आमचे अत्यंत जवळचे मित्र, या संघाचे खरं तर आधारस्तंभ, भारतीय जनता पार्टीमध्ये नुकतंच ज्यांचा प्रवेश झाला समाजसेवक मिलिंद मात्रे यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्यांच्या सौ ॲडव्होकेट कविता मिलिंद मात्रे महिला मोर्चा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करूया। सिद्धू पाटील यांनी आमच्याकडे एक मोबाईल आणलेला आहे, ज्या कोणाचा असेल त्यांनी घेऊन जायचं आहे, खिशे चेक करा आपण एकदा कोणाचा मोबाईल हरवलाय का बघा। क्रिकेट हा खेळच असा आहे की आपण त्यामध्ये इतके तल्लीन होतो की कधी कधी आपण आपल्या मौल्यवान वस्तू हरवतो, कधी कधी आपण आपले आयडेंटिटी कार्ड देखील हरवतो। इथे आमच्याकडे एक मोबाईल आलाय, ज्या कोणाचा असेल तो टेन्शनमध्ये असेल त्याने घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर ओमनाथ नाटेकर समाजसेवक भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी त्यांचंही योगदान आम्हाला लाभले। प्रकाशजी मात्रे माजी जेडपी सदस्य, त्यांचे आभार आपण व्यक्त करूया। नुकतंच ज्यांचं आगमन झालं युवा मोर्चा अध्यक्ष कल्याण ग्रामीणचे रामचंद्र माने यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष गोपी पाटील यांचा आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर आमच्या गावच्या माजी नगरसेविका सौ रवीना माळी यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर रुपाळी रवी मात्रे माजी नगरसेविका यांचे आपण आभार व्यक्त करूया। गंगारामजी ठांगे उद्योजक यांचा आभार व्यक्त करूया। अमोल पाटील उद्योजक यांचे आभार व्यक्त करूया। विकास देसले समाजसेवक यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर सुरेंद्र जाधव उद्योजक यांचा आभार व्यक्त करूया। अनिल मात्रे विभाग प्रमुख माजी सरपंच नांदेड गावचे यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्यानंतर बालाजी बनावसे यांचे आपण आभार व्यक्त करूया। विक्रम पाटील, सुजित नलावडे, सोनू पवार, श्याम पाटील, उदय पवार ज्यांचं नुकतंच आगमन झालं ॲडव्होकेट आहेत, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया। अमित मात्रे उद्योगपती सागावचे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ भाऊ उद्योगपती सागावचे यांचे आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष समाजसेवक अर्जुनभाई पाटील यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर माजी नगरसेवक नितीन पाटील यांचा आभार व्यक्त करूया। नितीन माळी समाजसेवक बोपरगाव यांचा आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर प्रसाद पाटील पप्प्या उद्योगपती सागाव यांचा आभार व्यक्त करूया। आणि त्याचबरोबर वासुदेव पाटील आजदेगावचे उद्योगपती यांचे आभार व्यक्त करूया। राहुल जाधव यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया। त्यांचे बंधुराज यज्ञेश जाधव उद्योगपती यांचे आपण आभार व्यक्त करूया। व प्रदीप पाटील यांचे आपण आभार व्यक्त करूया। आणि या यादीमध्ये कुणाचं नाव नकळतपणे राहिलं असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी सडल असते मदत केली, त्या सगळ्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय। उंबारलीची टीम आणि वाडेगरची टीम आपण समोर येऊन इथे बसायचं, या खुर्च्यांवरती बक्षीस समारंभाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी आमच्या वहिनी ॲडव्होकेट कविता मिलिंद मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, स्वागत आहे। भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतोय, त्यांचे आपण स्वागत करूया आणि थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत। पारितोषिक वितरण सोहळा सुरू होणार आहे, सगळ्यांनी या। उंबारलीचे खेळाडू आपण देखील या, वाडेगरचे खेळाडू आपण देखील या, लगेचच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत। या खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत, येऊन बसायचे या प्रेमनाथ सगळ्यांनी या। सोमनाथ पाटील जबरदस्त खेळ राहिला, इलाका भी हमारा और धमाका भी हम करेंगे याच निर्धाराने संघ मैदानावरती उतरला। पहिल्या मॅच पासून जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना अंतिम सामन्यामध्येही ताकदवर अशा वाडेगर संघाला पराभूत केलं। स्क्रीनवरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं ॲडव्होकेट सौ कविता मिलिंद मात्रे भावी नगरसेविका आमच्या वहिनी आपण बघू शकाल स्क्रीनवरती, त्यांच्याच बाजूला वासुदेव दादांनाही आपण बघतायत, त्यांचं प्रचंड प्रेम नेहमीच आम्हा समालोचनावरती राहिलेलं आहे। त्याचबरोबर
रामचंद्र माने यांना तुम्ही स्क्रीनवरती बघतायत. भरपूर मान्यवर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभले. हे प्रेम या संपूर्ण सागाव टीमवरती राहिलं. हे प्रेम संपूर्ण खरं तर या मॅनेजमेंट कमिटीच्या प्रत्येक सदस्यावरती राहिलेले आहे. तर या सगळ्यांनी या वाडेगडचे खेळाडू आपण देखील या उंबारली संघ जबरदस्त कामगिरी उंबारली संघाची राहिलेली आहे. घरच्या मैदानावरचा ॲडव्हान्टेज त्यांना मिळाला पण त्यांनी प्रचंड मेहनत केली. सोमनाथ राजकुमार प्रेमनाथने घडवलेले सगळे अनमोल हिरे आज या आपल्या मैदानावरती चमकले. सगळ्यांनी खूप प्रभाव सोडला आपल्या खेळाने. दुसऱ्या बाजूला वाडेगरच्याही प्रत्येक खेळाडूने प्रचंड मेहनत केली. अंतिम सामन्यात पराभव जरूर झाला असेल पण नक्कीच इथून कामगिरी वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ आपण सुरू करणार आहोत. सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. बघूया ही बाईक TVS ची बाईक TVS स्पोर्ट कोणाला मिळणार आहे. खरं तर आता पूर्वीसारखे सस्पेन्स राहिले नाही. सगळेजण मोजत असतात रन्स आपापल्या खेळाडूचे, कोण पुढे आहे कोण कुठे आहे. त्याचबरोबर यूट्यूब आल्यामुळे या गोष्टी आता गुपित राहिल्या नाही. पण बघूया कोणाला मिळते. काळ्या रंगाची कोरी करकरीत चमकणारी ही बाईक तर खरं तर प्रत्येकाच्या दारामध्ये 2-3 असतात. पण जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या कर्तृत्वाच्या बळावरती तुम्हाला ही बाईक दिली जाते तेव्हा मात्र त्या बाईकची एक वेगळीच मजा असते. अनन्यसाधारण तिचं महत्त्व असतं. भावेश पाटील देखील आलेले आहेत. आमचे स्कोरर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये काम करतायत. टीमच्या सोबत नेहमीच त्यांना आपण पाहिलेले आहे. सगळे उंबारलीकर प्रचंड खुश आहेत आणि नक्कीच सगळ्यांसाठी मोठी गोष्ट ही घडली की आपल्याच मैदानावरती फायनल मॅच झाली. फायनलला संघ पोचला. सगळ्यांना इथे यायला काही फार मोठा वेळ लागला नाही आणि त्रासही झाला नाही. मोठी देसाईचे खेळाडू आपण देखील या. वडवली बी चेंज द गेम वडवली बी आपण देखील या. श्याम पाटील पुरस्कृत संघ होता. RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी या नावाने खेळला. सागावचे प्रसिद्ध उद्योजक श्याम पाटील यांनी या संघाला पुरस्कृत केलं होतं. या मोठी देसाई आपण देखील या. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि काही विशेष सन्मान देखील या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. अगदी वेळेवरती मॅच संपलेली आहे. बघा अजूनही सूर्यप्रकाश आहे. मी कौतुक करेन आज खेळणाऱ्या सगळ्या संघांचं. विशेष करून सकाळी ज्या 2 टीम लवकर आल्या त्यांचं मी कौतुक करेन. खेताने वेळेवरती आले. त्यानंतरचे जे काही मॅचेस होत्या ते संघ देखील वेळेवरती आले. नाहीतर बऱ्याचदा फायनली अंधारात होत असते. पण आज आपण अगदी वेळेवरती आहोत. सगळ्या मॅनेजमेंट कमिटीने पहिल्या दिवसापासून वेळेचा हट्ट धरला की वेळेवरती मॅचेस सुरू व्हायला पाहिजेत. बरेच जण म्हणत होते की 8चा बॉल आहे 10ला चालू झाल्या ते 7 मॅच होतील. पण नाही, मॅच आम्ही 9:30ला चालू करू. 9लाही चालू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जितक्या लवकर मॅच आम्हाला कव्हर करता येतील यावरती आमचा फोकस होता. सगळ्यांची मेहनत आहे. टीमवर्क आहे आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. कुठल्याही प्रकारचा व्यक्ती या स्पर्धेमध्ये आला नाही. त्यासाठी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. स्क्रीनवरती मान्यवर आपण बघू शकाल. हरिश्चंद्र जाधव प्रसिद्ध कुस्तीपटू. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचे लाडके काशीनाथदादा पाटील.
तर होऊया आपण आधी काही सन्मान आहे ते कव्हर करणार आहोत. खरं तर स्पर्धा आयोजित करण्यासाठी सगळेजण मेहनत घेत असतात, पण काही असे हात असतात जे अदृश्य असतात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्या सगळ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर आधी आपण सन्मान करूया ज्यांनी पहिल्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत अत्यंत चांगलं समालोचन केलं. एक युवा समालोचक अजित देसाई यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. अजित देसाई या. 4 दिवस ज्यांनी प्रचंड मेहनत केली आणि दर्जेदार समालोचन ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. यानंतर ही स्पर्धा ज्यांनी घराघरामध्ये पोहोचवली, अत्यंत सुंदर पद्धतीने ही स्पर्धा कव्हर केली असे आमचे ओमसा MTCचे फाउंडर सागर फराड यांना मी विनंती करेन की आपण या. काय जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहिलं. रोशन फराड आपण यायचंय. तर रोशन फराड या ठिकाणी उपस्थित आहे. प्रचंड मेहनत रोशनने केली. अत्यंत सुंदर क्षण या स्पर्धेचे टिपलेले आहे. त्याच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतोय ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली. टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या काय येत नाही. गरबा असला तर 4-4 तास आपण टाळ्या वाजवतो, पण एखाद्याचा सन्मान असेल तर कोणी काय 2 सेकंद सुद्धा टाळ्या वाजवत नाही. अभिनंदन रोशन फराड. यानंतर DJ. क्रिकेटमध्ये आता डीजेची भूमिका फार महत्त्वाची बनलेली आहे. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण प्रत्येक ठिकाणी आपण बघत असतो आणि डीजेच्या भूमिकेत कोणेगावचे रवी ठोंबरे रियान्स साऊंड सिस्टमच्या माध्यमातून आपण रवी ठोंबरे यांना ऑपरेटिंग करताना पाहिलं. सन्मान करूया रवी ठोंबरे यांचं, मॅन फ्रॉम खोनी. गुड जॉब रवी ठोंबरे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर नेपथ्यकार सजावटकाराची भूमिका नेहमीच उत्तम आपल्याला हवी असते आणि हे मैदान ज्यांनी सजवलं, हे व्यासपीठ ज्यांनी सजवलं असे समर्थ डेकोरेटचे सर्वेसर्वा हर्षद रसाळ जे उंबारली गावचे. मी विनंती करेन की हर्षद रसाळ आपण या ठिकाणी असाल तर या हा सन्मान स्वीकारण्यासाठी. हर्षद रसाळ किंवा त्यांचा कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण यायचंय. नाही आहेत या या. हर्षद रसाळ उंबारली गावचे 1992 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि अतुलनीय असं योगदान त्यांचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हा सन्मान कुणाल रसाळ स्वीकारतायत. यानंतर खरं तर मित्रांनो आपण म्हणतो की मैदान हा यक्ष प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मैदान नसल्या कारणाने काही स्पर्धा बंद पडल्या. काही जण ज्यांना स्पर्धा आयोजित करायच्या असले की ग्राउंड शोधतात, पण उंबारलीचे ग्राउंड सगळ्यांच्या मनाला भावतं. एक आयकॉनिक क्रीडांगण म्हणून या उंबारलीच्या गावदेवी क्रीडांगणाकडे सगळे आयोजक आकर्षित होतात. इथे अनेक स्पर्धा होताना आपण पाहिलेल्या आहेत आणि याच मैदानावरती खरं तर ही स्पर्धा 4 दिवस रंगली आणि हे मैदान ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले तमाम गावकऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पण त्याचबरोबर विठ्ठल पाटील यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला एक ग्राउंड उपलब्ध करून दिला. विठ्ठल दादा पाटील यांना विनंती करेन. माझे सरपंच उंबारली गावचे विठ्ठल दादा या ठिकाणी असतील, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी यायचंय. सीताराम पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत का? सीताराम पाटील SP. तर यापैकी कोणीही नाही आहे. तर आपण होऊया. क्रिकेट म्हटलं की अंपायरची भूमिका फार महत्त्वाची आहे. एखाद वेळ कॉमेडी नसली तरी चालेल, स्कोरिंगही कोणीही करू शकतो, कॉमेडी कोणी स्कोरही सांगू शकतो, पण अंपायरशिवाय मॅच सुरू होत नाही. असे 2 अंपायर या स्पर्धेमध्ये आपल्याच सागावचे जे लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. त्यामध्ये सचिन म्हात्रे यांना मी आधी इन्व्हाइट करेन. सचिन म्हात्रे गेलेले आहेत. संदीप पाटील आहेत. संदीप पाटील आहेत या ठिकाणी आहेत. सचिन म्हात्रे देखील आहेत. क्या बात आहे. सचिन कुठे होते? या. सागाव संघाचा सलामीचा विस्फोटक फलंदाज. त्याने 40 कधी ओलांडले आम्हालाही कळलं नाही. 40+ मध्ये तो खरं तर आता खेळताना दिसतोय, पण सध्या अंपायरिंग मध्ये तो नक्कीच फोकस करतोय. गुड जॉब सचिन म्हात्रे. यानंतर संदीप पाटील सँडी. विनंती करेन संदीप पाटील आहेत का? तर वेदांत द्या. आपण आपल्या पप्पांचा सन्मान स्वीकारा. नंतर कधी सगळं संपल्यानंतर. तर वेदांत संदीप पाटील यांचे सुपुत्र. संदीप काही कारणास्तव इथून लवकर निघालेले आहेत, पण संदीप पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. यानंतर खऱ्या अर्थाने
आपण म्हणतो की स्पर्धेमध्ये प्रत्येकजण म्हणतो की जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने झाली, तर भरभरून कौतुक सगळ्यांनी केले. सकाळचा नाश्ता वेळेवरती आला, त्याचबरोबर दुपारचं जेवण ते देखील स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले असे नितेश ठाकूर कॅटरिंगच्या माध्यमातून त्यांनी ही खरं तर सुविधा आम्हाला पुरवली. विनंती करेन नितेश ठाकूर यांना नाही आहेत तर त्यांचा आपण आभार व्यक्त करूया मनापासून. यानंतर होऊया आपण मंचावरती राजेश पाटील आहेत काटईचे, त्यांना आपण सन्मानित करूया. राजेश पाटील यांची भूमिका स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये नेहमीच चांगली राहिली आहे. विनोददादा असतील, काशीनाथदादा असतील, प्रत्येकाच्या खांद्याला खांदा देऊन राजेश पाटील यांना आपण नेहमीच त्यांच्या प्रत्येक उपक्रमात आपण बघत आलेलो आहे. पूर्वी स्कोरच्या भूमिकेतही त्यांची भूमिका आपण पाहिलेली आहे. दरम्यान आदरणीय ओमनाथ नाटेकर साहेबांचं आगमन होतं. विनंती करण साहेबांना या आपण मंचावरती. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांचंही फार मोठं योगदान या स्पर्धेला आपल्याला लाभलेलं आहे. यानंतर आजेगावचे आदरणीय वासुदेव दादा पाटील, मी यांना इन्व्हाइट करेन. वासुदेव दादा पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. मामा आहेत आमच्या राहुल जाधव यांचे, तर वासुदेव पाटील यांचा सन्मान होतोय. राम मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. अभिनंदन. त्याचबरोबर ॲडव्होकेट उदय पवार यांच्या ठिकाणी आगमन झालेले. उदय यांना विनंती करणं आपण देखील या, आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. त्याचबरोबर SB प्रतिष्ठान व स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथमेश पाटील व गणेश पाटील यापैकी कोणी असेल तर आपण या, ज्यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये पिण्याचं पाणी आम्हाला पुरवलं होतं. SB प्रतिष्ठान व स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने. तर उदय पवार यांचा सन्मान या ठिकाणी होतोय राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने ही बाईक आपण बघतायत, कोरी करकरीत बाईक एकदम काळ्या रंगाची, सगळ्यांचं लक्ष तिथे लागलेलं आहे. आणि बाईक ज्यांनी आम्हाला पुरवलेली आहे असे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष रामचंद्र गणपत माने यांना विनंती करणं आपण देखील या. टाळ्या होऊन जाऊ द्या ज्यांनी ही बाईक पुरस्कृत केलेली आहे. बाईकचा रेकॉर्ड काशीनाथदादाच्या नावावरती तो अबाधित आहे, तो अबाधित राहील. कारण 80 पेक्षा जास्त बाईक काशीनाथदादांनी आत्तापर्यंत पुरस्कृत केलेल्या आहेत. आणि यामध्ये आपण बघतात रामचंद्र माने यांनी या स्पर्धेमध्ये ही TVS स्पोर्ट बाईक आपल्याला दिलेली आहे. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करतोय. तर बघा मागे त्या ठिकाणी विजय पाटील आलेले आहेत, लेजंड क्रिकेटर. या विजय दादा भरपूर वर्ष वाडेकर साठी क्रिकेट खेळले, अनेक क्रिकेटपटू घडवले आणि आज त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे बंधुराज अनेक क्रिकेटपटू घडवत आहेत. असे विजय पाटील मॅन फ्रॉम वाडेकर यांचं आगमन झाले. त्याचबरोबर फुलाजी दादा पाटील यांना मी विनंती करेन आपण देखील या ठिकाणी यायचंय. विजय पाटील यांचं आगमन होतं व्यासपीठावरती. या क्रिकेटने त्यांना नाव दिलं, प्रसिद्धी दिली. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व. रिव्हर्सचा शॉट जर कोणी पहिला खेळत असेल या कल्याण डोंबिवलीमध्ये तर विजय पाटील यांचं नाव आपण आवर्जून घेत असतो. तर विजय पाटील तर विजयदादा पाटील यांना विनंती करणं आपण या, आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आताच्या पिढीला माहिती नसेल विजय पाटील यांचं क्रिकेट. पूर्वी यूट्यूब नव्हतं, अन्यथा तुम्हाला भरपूर त्यांच्या आकर्षक अविस्मरणीय खेळी बघायला मिळाल्या असत्या. भरपूर वर्ष वाडेकरचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्यांनी मोठं केलं ते विजयदादा पाटील यांचा विशेष सन्मान आपण करतोय. त्यानंतर फुलाजीदादा पाटील यांनाही विनंती करेन आपण देखील या, आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल.
तर गावचे आदरणीय ओमकार म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करणं ओमकार यांना की आपण या आपलाही विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. यानंतर ज्यांचं नुकतंच आगमन झालं, राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील फार मोठं नाव आदरणीय श्री ओमनाथ नाटेकर साहेबांना विनंती करेन आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर सत्कार या ठिकाणी आपण सगळे कव्हर केलेले आहेत. आता आपण वळूया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. तर आपण वळूया. त्या आणखीन एक विशेष सन्मान खरं तर माफ करा वहिनी घाई गडबडीत राहून गेलं. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं आपण पाहिलं मगाशी ॲडव्होकेट कविताताई मिलिंद म्हात्रे ज्या भावी नगरसेविका म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मिलिंद म्हात्रे या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण आमच्या ताई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तर बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करतोय. मी आधी मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय आणि या पुरस्कार देण्यासाठी ॲडव्होकेट उदय पवार यांना विनंती करेन या आपण उदय आपल्या शुभ हस्ते. अंतिम सामन्याचा सामनावीर महत्त्वाचा सामना होता. या सामन्यामध्ये ज्याने वैयक्तिक धावा केल्या 17 धावा केल्या आणि बॉलिंग करताना केवळ 4 धावांचं षटक हाताळलं असा उंबारली संघाचा रायझिंग स्टार यश पाटील मॅन ऑफ द मॅच. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. फार कमी यानंतर उंबारलीचा मलिंगा ज्याला 1000 रुपयाचे पारितोषिक आदरणीय काशीनाथ दादा पाटील याचकडून आलेले. मी मलिंगाला विनंती करेन सोमनाथला की यायचं आपण. आणि बघा मलिंगाच्या सोबतीला वेद शाळेतून तसा
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे हा पुरस्कार देण्यासाठी आदरणीय वासुदेव दादांना मी विनंती करेन, आपण या आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार, या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू असे होते ज्यांनी इम्प्रेस केलं. आपण नेहमी बॅटिंगबद्दल बोलतो, बॉलिंगबद्दल बोलतो, पण फिल्डिंग डिपार्टमेंट असं आहे की जिथे चूक झाली की बऱ्याचदा मॅचेस आपण गमावतो. पण या मैदानावरती एक असा क्षेत्ररक्षक ज्याने अशा काही कॅचेस पकडल्या आणि अशी काय फिल्डिंग केली, त्याच्या संघाला विजयासाठी त्या नक्कीच फायदेशीर ठरल्या. अनेक खेळाडू इम्प्रेस केले, पण एक खेळाडू असा आहे जो आम्ही निवडलेला आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संघ आहे स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आणि खेळाडू आहे केतन चौधरी, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. पायांचा गजर होऊन जाऊ द्या. सुंदर अशी ट्रॉफी, त्याचबरोबर स्पोर्ट्स शूज. इश्यू असेल तर तुम्ही चेंज करू शकता. केतन राहुल जाधवशी तुम्ही संपर्क साधू शकता. अभिनंदन, टाळ्या होऊन जाऊ द्या जरा आपल्या केतनसाठी. गुड जॉब केतन. यानंतर होऊया उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे. या स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाज आपण पाहिलं, अनेक इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिलं, निर्धाव षटकही पाहिलं, हॅट्रिकही पाहिल्यात, पण एक असा गोलंदाज ज्याने इम्प्रेस केलं आपल्या संघासाठी, संघहितासाठी, ज्याने आत्तापर्यंत या पूर्ण स्पर्धेत 7 विकेट प्राप्त केलेले आहेत. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन ॲडव्होकेट विनोद भोईर यांना. या आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संघ आहे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि खेळाडू आहे सिनियर प्रेम. ची ट्रॉफी घेऊन चाललेली आहे. अभिनंदन प्रेमनाथ. यानंतर होऊया आपण उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये. अनेक फलंदाज आपण या स्पर्धेमध्ये बघितले ज्यांनी आपल्या फलंदाजीने छाप सोडली, खोऱ्याने धावा केल्या, धावांचा पाऊस पाडला. पण एक असा फलंदाज ज्याने आपल्या संघासाठी प्रचंड मेहनत घेतली, त्याच्या धावा संघाच्या विजयासाठी पूरक ठरल्या, पोषक ठरल्या. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन दिवाचे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करा. उत्कृष्ट फलंदाज हे देखील राहुल जाधव यांचे मामा आहेत. तर उत्कृष्ट फलंदाज संघ आहे स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आणि खेळाडू आहे सिद्धू पाटील, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि त्याचबरोबर जागृती स्पोर्ट्स घडवलेले आहेत. सिद्धूशी आपण बोलणार आहोत. तर सिद्धू खूप चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त करतात, आम्हाला माहिती आहे. दादा आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सिद्धू काय सांगशील? जबरदस्त खेळ राहिला आज. दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने तुम्ही खेळत होतात. अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी परफॉर्मन्स ढासळला बॅटिंगमध्ये, त्यामुळे उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलंय. कसं वाटतंय बेस्ट बॅट्समनला पुरस्कार घेताना? नक्कीच सर्वप्रथम मी कमिटीचे आभार मानेल का टुर्नामेंट खरंच खूप छान आहे, खूप आयोजन केलं, खरंच कमिटीचे आभार मानतो. आणि आमच्या पॅकरचे पण आभार मानतो का इथे आमची एंट्री केली. संघ बोलला तर टॉस जिंकून मी बॅटिंग घेतली होती, कारण की लास्ट ओव्हरला सोमनाथची चांगली ओव्हर पडली आणि 1 रन आला, ती टर्निंग पॉईंट ठरली ते आमच्यासाठी. पण म्हणून हारलो, ते 1 रन लास्ट ओव्हरला काढली म्हणून हारलो. विजय दादा तुमचे बंधुराज इथे उपस्थित आहेत, काय सांगशील? खरं तर तुमचे गुरुही आहेत, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही क्रिकेटचे धडे गिरवले. विजयदादाबद्दल या क्षणी काय सांगशील?
नक्कीच दादा असल्यावरती आम्हाला कसली फिकीर नाही, कारण की त्यांचा हात माझ्या वडिलांसारखा आमच्या पाठीशी आहे, माझ्या पण आहे आणि पूर्ण टीमच्या असतोच पाठीशी. कारण की त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळ लाभत असतं. विजयदादा पाटील असतील, सुनील मामा चौधरी असतील, कारण की आमच्या अगोदरचं क्रिकेट त्यांनी खूप छान खेळलेलं आहे आणि सर्व संघांची संबंधही चांगले जपलेले आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल आम्ही ठेवून चांगला क्रिकेट खेळू. कोणाचं मन दुखणार नाही. आम्ही पुढे पण आम्ही असा प्रयत्न करू. थँक्यू. हे होते सिद्धू पाटील, उत्कृष्ट फलंदाज, सागाव चषकचे अभिनंदन. सिद्धू, तुम्हाला जागृती स्पोर्ट्स कडनं एक सुंदर बॅट व एक सुंदर ट्रॉफी देण्यात येते. पुढे आपण पुढील पुरस्काराकडे. यानंतर वळूया आपण सांघिक पुरस्काराकडे. एकूण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 4 पारितोषिक होती. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर पुरस्कार देण्यासाठी यज्ञेश जाधव आणि महेंद्र म्हात्रे यांना मी विनंती करेन. चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषकचा 4थ्या क्रमांकाचा विजेता आपण बघता त्या ठिकाणी. तर यायचंय जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई, 4थ्या क्रमांकाचा विजेता संघ. काय जबरदस्त परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये राहिला. आज थोडीशी निराशा जरूर झाली, पण अंतिम 4 मध्ये पोहोचलात. चांगला खेळ राहिला, सगळ्यांनी प्रभाव सोडला या मैदानावरती आणि 4थ्या क्रमांकाचा विजेता संघ ठरलाय जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई. यायचं खेळाडूंनी या. आकाश आलाय, 2 आकाश आपण बघतायत. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 4थ्या क्रमांकाचा विजेता एक सुंदर अशी ट्रॉफी, त्याचबरोबर रोख रक्कम आपण बघतायत ही देण्यात येते. 22,222 हा चेक घेऊन जा तुम्ही. त्याच्याबरोबर फोटो काढा मस्त आणि बँकेत देखील टाका असं म्हणतात आयोजक. यानंतर आपण ओळूया आदरणीय श्री ओमनाथ दादा नाटेकर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार. या 3ऱ्या क्रमांकाचा विजेता संघ चेंज द गेम वडवली बी श्याम पाटील पुरस्कृत संघ RR इन्फ्रा या नावाने खेळताना आपण पाहिलंय. तर वडवलीचे खेळाडू येत आहेत आपण बघतायत. करता त्यांचे प्रमुख खेळाडू कुठेतरी खेळत असतील. प्रचंड शेड्यूल व्यस्त असतं त्यांचं. आणि बघा कॅमेरामॅनला सांगतात की फोटो काढा. क्या बात आहे. अलिशा तरुण पिढीला खरं तर सोशल मीडियावरती सातत्याने चर्चेत राहायला आवडतं. हे सगळे यंग खेळाडू या ठिकाणी पाठवले आहेत ट्रॉफी घेण्यासाठी. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. RR इन्फ्रा श्याम पाटील पुरस्कृत चेंज गेम वडवली बी 3रा क्रमांकाचा विजेता. रोख रक्कम 33,333 रुपये व सुंदर असा सागाव चषक. अभिनंदन टीमचं आपण करूया. आभार व्यक्त करूया आदरणीय श्री ओमनाथ नाटेकर साहेबांचं. यानंतर आपण वळूया 2ऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराकडे. हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय सौ ॲडव्होकेट कविताताई म्हात्रे यांना की या आपण आपल्या शुभ हस्ते आपण 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करायचं आहे. अंतिम फेरीमध्ये खरं तर या संघाची कामगिरी त्यांच्या मनासारखी त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही. त्यामुळे उपविजेते पदावरती त्यांना समाधान मानावं लागलं आणि उपविजेता संघ आहे सागाव चषकचा स्वर्गीय
दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगर संघ यायचे संपूर्ण टीमने या विजय दादा आपण देखील या. आपली टीम आहे. सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, शुभेच्छांची गरज आहे. त्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या टीमला लाभत असतात. थांबा, मेडल या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतील. थांबा, वाडेगरची संपूर्ण टीम थांबायचं आहे. तर हरिश्चंद्र जाधव यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. आपण सगळ्यांना मेडल त्यांच्या गळ्यात या ठिकाणी टाकायचं, आपण प्रदान करायचं. या वर या, वर या. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगर आज दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने खेळलेलं आहे. महेंद्र मात्र या, आपण देखील कुठे आहेत? महेंद्र मात्र या, आपण आपली टीम जिंकलेली आहे. या संघाचे पुरस्कार ते नांदिवली गावचे प्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटवरती नितांत प्रेम ज्यांचं राहिलंय, दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने परदेशातही संघ खेळताना आपण बघितलेले. महेंद्र मात्रे अत्यंत आनंदी आहेत. त्यांच्या संघाने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. प्रत्येकाला ठिकाणी मेडल आपण देतोय. हे मेडल प्रसिद्ध कुस्तीपटू सागावचे हरिश्चंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ते वितरित करतोय. प्रणित पाटील या ठिकाणी दिलं जाईल. आज विजय पाटील इथे आहेत. प्रियांशूला आपण खेळताना बघितलं, खूप जबरदस्त क्रिकेट प्रियांशूमध्ये आपण पाहिलेलं आहे. शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. आणि यानंतर वळूया आपण पहिला क्रमांक. आयुष्यात फार महत्त्व असते या पहिल्या क्रमांकाला. आयुष्याच्या प्रत्येक रेसमध्ये प्रत्येकाला पहिलं यायचं असतं. अगदी लहानपणापासून ही स्पर्धा सुरू होते. शाळेत असल्यानंतर देखील आपल्याला विचारलं जातं, जेव्हा आपला दुसरा नंबर येतो तेव्हा विचारतात की पहिला कोण. आणि या पहिल्या क्रमांकासाठी नेहमीच प्रत्येकजण संघर्ष करत आलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिला क्रमांक पटकावला, ज्यांनी आपल्या घरच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली, कुठल्याही संघाला खरं तर आपल्यावरती वर्चस्व सिद्ध करू दिलं नाही, असा संघ, जो संघ खरं तर आज संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज या मैदानावरती सागाव चषकवरती ज्यांनी आपलं नाव कोरलं, अजिंक्य पदावरती ज्यांनी नाव कोरलं, ज्यांनी पहिला क्रमांक पटकावलाय सागाव चषक 2025 मध्ये, तो संघ आहे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघ. चॅम्पियन झालं या स्पर्धेचा. यायचे संपूर्ण टीमने आणि स्वीकारायचा आहे पहिला क्रमांक. आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना मी विनंती करेन, आपण या आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आपण वितरित. अजिंक्य राहिलात आणि सोमनाथशी बोलणार आहोत. सोमनाथ आमच्याशी जरूर बोलतील. सोमनाथ राजकुमार बघूया बोलतायत का? राजकुमार आधीच घाबरत आहेत, पण सोमनाथ जरूर बोलतील. सोमनाथ, प्रेमनाथ हे सगळे आनंदी चेहरे. मेडल देखील आपण त्यांना देणार आहोत. तर थांबायचं, मेडल किंवा सगळ्यांना या ठिकाणी देण्यात येतील. तर मान्यवरांना विनंती करणं, आपण स्थानापन्न व्हायचंय. बघा ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची. पैसे किती भेटले, काय भेटले त्याला महत्व नाहीये. या ट्रॉफीला अनन्यसाधारण महत्व आहे. गावात जाताना कोणी पैसे उडवत जात नाही. गावात जाताना ही ट्रॉफी डोक्यावरती, खांद्यावरती घेऊन आपण मिरवणूक काढतो, गुलाल उडवतो. आणि आज हा जल्लोष या उंबारली गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
प्रथम सोमनाथ तुझं खूप खूप अभिनंदन. थांबा जरा आपण मेडल या ठिकाणी देत आहेत राहुल सगळ्यांना. मेडल वितरित करतायत. तुम्ही ते मेडल घेऊन या. आपण तुमच्याशी बोलणार आहोत. तर सोमनाथ सगळ्यात प्रथम खूप खूप अभिनंदन. खूप जबरदस्त खेळ राहिला. सगळ्यांना इम्प्रेस केला. सोमनाथ कसं वाटतंय? घरचं मैदान होतं आणि नक्कीच अनुकूल परिस्थिती संपूर्ण होती. प्रेक्षकांचा साथ होता. बऱ्याचदा काय होतं की घरच्या मैदानावरती एक मानसिक दडपण असतं की इथे चांगलं नाही खेळलं तर गावकरी कुठेतरी टीका करते. ही देखील भीती मनामध्ये असते. पण या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तुमचा संघ या मैदानावरती सागाव चषकवरती आपलं नाव कोरून आता मात्र अजिंक्य पदाचा हा बहुमान मिरवताना दिसतोय. कसं वाटतंय सोमनाथ? काय फिलिंग्स आहेत? खूप अभिमान वाटतो मला माझ्या टीमबद्दल, कारण सर्व यंग पोरं आहेत. प्रेम, मी आणि राज फक्त सिनियर आहोत. आणि आज सतरंगी चषकमध्ये माझी गोलंदाजी खराब झाली, त्यामुळे मॅच पण हारलो सेकंड राऊंड तिथे. तरी पण माझ्या टीमने माझ्यावरती विश्वास टाकून मला गोलंदाजी केली आणि मी चांगली कामगिरी केली. आणि त्याच 1 रनांच्या हिशोबाने, कारण वाडेकर संघाची गोलंदाजी खूप छान आहे. बऱ्याचदा त्यांची मॅच होते, कारण आम्हाला स्पिनर गोलंदाज थोडेसे हार्ड जातात. त्याच्यामुळे आम्ही कधी कधी स्कोअर कमी असला तरी पण आम्ही मॅच हारतो. त्या दिवशी पण रात्री नाईटला 12 बॉल 14ची मॅच हारलो. थोडं कॉन्फिडन्स लो होतं, कारण इथे आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला आणि नाईटला लगेच तिकडे हारलो. तर थोडंसं आमचं कॉन्फिडन्स थोडं लो हे झालेलं, कमी झालेलं. पण आत्ता पण तिथे आमची चांगली बॅटिंग वगैरे प्रेमने केली. खूप चांगली बॅटिंग केली. फिल्डिंगला थोडंसं हे झालं आणि मॅच हारलो तिथे. तरी पण आलो, सर्वजण बोलले की तेवढं ते विसरून जा आणि इथे आपल्याला फायनल मारायचे आहे. आणि मग ते आज आम्ही केलं. आणि लालचंद पाटीलने आम्हाला सर्व जेवढे संघ आहेत गावात आमच्या, तेवढ्यांना बक्षीस ठेवली आहे की 5 प्रथम पारितोषिक पटकवायचे आणि ₹1,00,000 घेऊन जायचे. आणि आम्ही तो प्रयत्न करणारच आणि 100% आम्ही 5 फायनल मारणारच. पहिली तर आलेली आहे सोमनाथ, अभिनंदन. दुसरी आलेली आहे आणि अजून 3 चॅम्पियन नंबर तुम्हाला पटकवायचे. ₹1,00,000 मिळतील. शाबासकी थाप देखील मिळेल. काय सांगशील? गावकऱ्यांचा सपोर्ट कसा आहे? आणि त्याचबरोबर सकाळी जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा तुम्ही सकाळी पहाटे इथे सराव करत होता. इतक्या लवकर येऊन सराव करता, त्याचा किती फायदा होतो? काय सांगशील? खरं म्हणजे माझं फिटनेस व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे रवी भोईर सकाळी मला 5:30 वाजता कॉल करतात, ये लवकर. आणि 40ची जेवढी पण माझी टीम आहे, 40+ सर्व पोरं असतात सकाळी इथे. आणि पहिला आम्ही वर्कआउट करून आम्ही जवळजवळ 8:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतोच. तिसगाववरनं मॅचेस घ्यायला येतात, मलंगडवरनं मॅचेस घ्यायला येतात. आणि थोडंसं फायदा होतो. सकाळी जे प्रॅक्टिस होते ना ती संध्याकाळी होत नाही, कारण आता संध्याकाळी जवळजवळ आम्ही 30-35 जण खेळायला असतो, तर सर्वांना प्रॅक्टिस करायला भेटत नाही. आणि प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस नसेल तर काहीच नाही. मी पण माझ्या म्हणजे फिटनेसवरती थोडंसं लक्ष देणार, कारण गोलंदाजी थोडीशी माझी पण खराब होते. आणि प्रयत्न करणार मी माझ्या टीमसाठी फिटनेसवरती लक्ष देण्याचा आणि चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार. गावकऱ्यांचं सांगायचं झालं तर पूर्ण गाव आमच्या जोडीला असतात. चुकी झाली तर गावकरी बोलतातच, कारण त्यांना पण टीमबद्दल अभिमान आहे आणि आम्हाला पण आमच्या गावाचा अभिमान आहे. आणि आम्हाला गावाचं नाव मोठं करायचं आहे. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार, चांगला खेळ करणार. आणि माझी पोरं आहेत जे खेळतात, सर्व यंग पोरं आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही सांगाल तिथे एंट्री टाकेन मी. कुठे पण योगेश पवार प्रतिष्ठानच्या नावाने कुठे पण एंट्री टाकणार. किती असू दे, आपण खेळायचं म्हणजे खेळायचं, ती जिद्द सोडायची नाही. आणि 5 फायनल काही पण मारून दाखवायच्यात लालचंद पाटीलला. शेवटचा प्रश्न. काशीनाथ दादा उपस्थित आहेत. काशीनाथ दादांनी रोख रक्कम ₹1000 पारितोषिक दिलं. नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिला आहे. एक असं व्यक्तिमत्व, फक्त क्रिकेटसाठी त्यांचं योगदान नाही राहिलं आहे. कुणीही त्यांच्याकडे जाऊ दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम असू दे, काशीनाथ दादाने मोठ्या मनाने सरळ हस्ते प्रत्येकाला मदत केलेली आहे. सागाव संघासाठी तर त्यांचं नेहमीच योगदान राहिले आहे. नवरात्र उत्सव असू दे किंवा गणपती उत्सव असू दे किंवा कुठलाही उपक्रम असू दे, काशीनाथ दादांना फोन केला आणि काशीनाथ दादाने नकार दिला असं कधी घडत नाही. काशीनाथ दादाबद्दल तू काय सांगशील? दादांबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. त्यांचं नाव आमचं जवळचं नातं आहे. पण जेव्हा पण मी पण स्पॉन्सरसाठी कधी पण फोन करणार तेव्हा सोमनाथ काय टेन्शन नको घेऊ, होऊन जाईल. आणि प्रत्येक गावात एकतर टीम असेल आणि आयोजन करतातच, प्रत्येक टीमला ते स्पॉन्सरशिप करतातच. असे म्हणजे व्यक्तिमत्व थोडे आहेत, कमी आहेत, पण ते प्रत्येक मॅचला नाईटला एक बाईक देणारच. कुठलीही टुर्नामेंट असली 4 दिवसाची तिथे पण बाईक देणार. आणि स्पॉन्सरशिप प्रत्येक ठिकाणी करतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते स्पॉन्सरशिप करतातच. असे व्यक्तिमत्व खूप कमी आहेत. आणि दादांचे मी आभार मानतो की तुम्ही असेच आमच्या जेवढे टीम्स आहेत असे स्पॉन्सरशिप करतात ना, असेच करत राहा. आणि तुम्हाला कुठे कमी पडत नाही असे आम्ही पण अपेक्षा करतो.
गावदेवीच्यांनी प्रार्थना करतो की तुम्ही खूप मोठे व्हावं म्हणून. थँक्यू होते सोमनाथ पाटील, खूप सुंदर पद्धतीने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर एक सन्मान आपण नक्कीच बाकी आहे. गेले 4 दिवस त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय. तो मान सन्मान सत्कार करणं गरजेचं आहे. कॉमेंट्री समितीचे अध्यक्ष माननीय सन्माननीय आदरणीय विनोद पाटील सरांचा यशस्वी सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. राहुल जाधव यांना विनंती करेल तुमच्या हस्ते मायेची शाल आणि प्रेमाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय चांगला आवाज आपण नेहमी ऐकत असतो. तेच आमचे गुरुवर्य माननीय सन्माननीय आदरणीय विनोद पाटील सरांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण राहुल जाधव यांच्या हस्ते करतोय. यानंतर वळूया सगळ्यात मोठं पारितोषिक. खरं तर सगळी पारितोषिक आपण दिलेली आहेत, पण आपण नेहमीच मॅन ऑफ द सिरीज जर बाईक असेल तर ती आपण सस्पेन्स ठेवतो. सस्पेन्स आता काही उरलेलं नाही आहे, सगळ्यांना माहितीच असतं, पण एक औपचारिकता म्हणून आपण ते जाहीर करणार आहोत. ही बाईक ज्यांनी दिली आम्हाला आदरणीय श्री रामचंद्र माने यांच्या वतीने ही बाईक देण्यात आलेली आहे. आणि बघूया आपण मालिकावीर कोण आहेत. ही यादी तर मालिकावीर ठरलेलं आहे. खरं तर भरपूर रस्सीखेच होती, भरपूर कॉम्पिटिशन होतं, मागे पुढे होत होतं, पण अखेर एक व्यक्ती ज्याने ही मालिकावीराची रेस जिंकलेली आहे, तर तो खेळाडू ठरलेला आहे मालिकावीर, ज्याला दिली जाईल ही TVS स्पोर्ट ही बाईक देण्यात येईल. पुरस्कार देण्यासाठी काशीनाथदादा पाटील, ओमनाथ नाटेकर, त्याचबरोबर आमच्या सौ कविता ताई यांना विनंती करून आपण देखील या. तर ही चावी बघूया कोणाला मिळते. तर या स्पर्धेमधला मालिकावीर माहिती आहे का कोणाला? थोडक्यात खरं तर आता सांगत नाही, पण जाऊ दे सांगूनच टाकतो. तर मालिकावीर तो खेळाडू आहे, तो खेळाडू चेंज द गेम वडोली बीचा नसून तो आहे स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघाचा प्रणित पाटील, मॅन ऑफ द सिरीज. विजयदादा पाटील आपण देखील या. टाळ्यांचा गजर. तब्बल या स्पर्धेमध्ये धावा केल्या होत्या 100, विकेट 4, फिल्डिंग मध्ये जबरदस्त कामगिरी. प्रणित पाटील ठरलाय मालिकावीर. बघा तो आनंद फार कमी वय आहे, आणखीन भरपूर क्रिकेट खेळायचं, भरपूर बाईक मिळवायच्या आहेत. याच पद्धतीने आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय. प्रणितशी आपण बोलणार आहोत. डोळ्यामध्ये आनंदाश्रू तळत आहेत त्याच्या, ते स्पष्टपणे आम्हाला दिसत आहेत. प्रणित इथे थोडासा करणं रेंजचा इश्यू आहे. सर्वात प्रथम तुझं खूप खूप कौतुक, अभिनंदन. आयुष्यातील कारकिर्दीतील ही पहिली बाईक मिळते. अनेकदा बाईक तुझ्या जवळ आली, तिने हुलकावणी दिली, पण आज फायनली सागाव चषकमध्ये ही तुला बाईक मिळालेली आहे. काय फिलिंग्स आहेत, काय वाटतंय? नक्कीच खूप छान वाटतंय. आज पहिली बाईक भेटली. टीमचा आभार मानेल, त्यांच्यामुळेही मला बाईक भेटली. आणखीन कशा पद्धतीने सेलिब्रेट होईल? बाईक मिळाली, गावात गेल्यानंतर सेलिब्रेट कसं करणार आणि घरून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळणार? नक्कीच घरून तर प्रतिसाद असतोच आणि कामावर पण सपोर्ट करतात. ऋषिकेश दलवे तुसरगरचे, त्यांचं पण आभार मानेल. सागाव चषकबद्दल काय सांगशील?
सागाव चषक अत्यंत सुंदर स्पर्धा आणि तुझ्या कारकिर्दीत मला नाही वाटत की भविष्यात तू कितीही क्रिकेट खेळलास तरी सागाव चषक विसरशील, कारण या सागाव चषकमध्ये तुला पहिली बाईक मिळालेली आहे आणि ती तुझ्या कर्तृत्वाने मिळालेली आहे. सागाव चषकचं आयोजन कसं वाटलं, या मैदानावरती खेळताना कसं वाटलं? हरकत नाही, सेकंड प्राईज मिळालेलं आहे, बाईक तुला मिळालेली आहे, सगळ्यांना आनंद झाला आहे. तुझ्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय, डोळ्यात ते आनंद अशी मला दिसत आहेत. सागाव चषकविषयी तुझा अनुभव कसं वाटलं तुला खेळताना, आयोजकांविषयी 2 शब्द. नक्कीच आयोजकांचा आभार मानेल का आम्हाला खेळायची संधी दिली इथे आणि बस. थँक्यू. तर खरं तर शब्द या ठिकाणी सापडत नाही, त्याला कंठ दाटून आलेला आहे. आनंदाश्री अभिनंदन. असाच खेळत राहा, पुढे आपल्या गावाचं नाव मोठं करत राहा आणि अशा कित्येक बाईक तुला मिळाल्या पाहिजेत. या बाईकवरती आपण बसायचं आहे, ते बसतील आता सांगायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे सागाव चषक ही स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे असं जाहीर करतोय, इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ रात्री. कळत नकळतपणे कुणाचा मान सन्मान राहिला असेल त्याबद्दल दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. ज्यांनी जे स्पर्धेसाठी योगदान दिले त्या सगळ्यांचं इथे पुनश्च आभार व्यक्त करतोय. या सगळ्या मंडळींना पुढील वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. ची मूर्ती आपण